अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबाराच्या घटनेतून थोडक्यात बचावले। व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रतिनिधींच्या डिनरमध्ये गोळीबार। रिपब्लिकन नेत्यांना गेल्या काही वर्षांपासून लक्ष्य केले जाते। ट्रम्प यांची प्रतिक्रिया। आजचा हल्ला अमेरिकेच्या संविधानावर। डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। कोणत्याही धोक्याची कल्पना नव्हती, ट्रम्प यांची माहिती। तर हल्लेखोर हा शिक्षक आणि व्हिडिओ डेव्हलपर असल्याचं समोर। इराणचे सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी सुद्धा ठार झाल्याची चर्चा। इराणनं प्रदर्शित केलेल्या शहीदांच्या पोस्टरमध्ये मोस्तफा यांचाही फोटो। अद्याप अधिकृत घोषणा नाही। $35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मुदतीपूर्वीच कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 7व्या गुन्ह्यात एसआयटी स्वतंत्रपणे ताबा घेणार। उद्या पुन्हा खरातला कोर्टात हजर करणार। अशोक खरात प्रकरणात अडकलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार। चंद्रशेखर बावनकुळे यांची कठोर भूमिका। एसआयटीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा असल्याचं स्पष्टीकरण। सोलापुरात आढळल्या आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली। महापालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी पोलिसांना दिली माहिती। मनपाकडून 7 पथकं स्थापन करून वर्षभरातील बाळंतपणाची फेर तपासणी सुरू। विदर्भात आज तापमान 46 अंशांवर जाण्याची भीती। काल अकोला अमरावतीत 45.6 तर वर्ध्यामध्ये 45.5 अंश तापमानाची नोंद। 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा आहे अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।